पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व करत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे। सलग 4399 दिवस पंतप्रधानपद भूषवत त्यांनी भारताचे सर्वाधिक काळ अखंडपणे सेवा देणारे आणि निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नोंद केली आहे। यापूर्वी हा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता। या निमित्ताने मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील महत्त्वपूर्ण निर्णयांचा आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत। व्हॉइस ओव्हर सिसू 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले। राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, आरोग्य, शेती आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले। या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचे भारताशी पूर्ण एकीकरण झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला। त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतही भारताने अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली। उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक आणि नंतर सीमापार दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवायांमुळे भारताच्या सुरक्षा धोरणात मोठा बदल झाल्याचे दिसून आले। डिजिटल अर्थव्यवस्थेलाही मोदी सरकारच्या काळात मोठी चालना मिळाली। UPI प्रणाली आज देशाच्या डिजिटल व्यवहारांचा कणा बनली असून किराणा दुकानांपासून रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वत्र QR कोडद्वारे व्यवहार होताना दिसत आहेत। आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेद्वारे लाखो कुटुंबांना आरोग्य संरक्षण मिळाले आहे। बुलढाणा जिल्ह्यात विशेष मोहिमेद्वारे सुमारे 10,50,000 आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल आणि केदारनाथ पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात आले। जानेवारी 2024 मध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही पार पडला। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महामार्ग, रेल्वे आणि दळणवळण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा खामगाव जालना रेल्वे मार्गही अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत असून भूमी अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे। शेतकरी कल्याणासाठी PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे दरवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2022 ते 2026 या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील 13 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 1408 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळाली आहे। समारोप सावजे गरीब, शेतकरी, महिला, युवा, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबवत मोदी सरकारने गेल्या 12 वर्षांत विकास आणि कल्याणाचा अजेंडा पुढे नेल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे। सलग 4399 दिवसांचा विक्रम नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा। या आपल्या देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सलग गेली 12 वर्षापासून ते या देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत। दिवसामध्ये जर पाहिलं तर सलग 4399 दिवसापेक्षा अधिक काळ त्यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाल यशस्वी पूर्ण केलेला आहे। आणि जे काही पूर्वीचं रेकॉर्ड होतं, आपले भूतपूर्व प्रधानमंत्री सन्माननीय पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं सुद्धा रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये आज त्यांनी आपल्या भारताच्या बाबतीमध्ये जरी रेकॉर्ड केला असेल तर भविष्यात जागतिक रेकॉर्डसुद्धा नरेंद्र मोदीजी नेतृत्वाचं करतील अशी सगळ्या भारतवासियांना त्या ठिकाणी वाटतं। विशेष करून आम्हालाही सगळ्यांना ते वाटतं, कारण की अजून याच टर्ममधले 3 वर्ष बाकी आहेत आणि येणारा पुढचा काळसुद्धा या देशातल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। आणि वेळोवेळी ज्या वेळेस त्याच्या परीक्षा झाल्या त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व, त्यांची लोकप्रियता ही चढत्या क्रमानं आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेली आहे।